चला शंतनू, निघतो आम्ही आता. हो हो लवकर या. हो होईल पुन्हा भेट आपली. बर शंतनू, आता जरा सुद्धा उसंत मिळणार नाहीये तुला. का? का काय? एकीकडे सख्ख्या बहिणीचं लग्न आणि दुसरीकडे तुमच्या जमिनीचं प्रोजेक्ट. सगळं तुलाच हँडल करायला लागणार आहे ना. कळतंय का? या जमिनीच्या मॅटरचे सगळे निर्णय तुला घ्यायचे. मला? ते निर्णय आमच्यापर्यंत तुलाच पोचवायचे. ऑफकोर्स फायनल डिसिजन आमचा असला तरी तुझं मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. नक्की. सर्वात आधी जमिनीला कुंपण घालून घे आणि मग पुढची कामं सुरू कर. हो हो ते लवकरात लवकर घालून घेतो कुंपण. गुड. मोहन. येस मॅम. तुमचं बँकेत अकाउंट आहे ना? हो आहे ना. हा चेक ठेवा. मी एवढी रक्कम? अरे कमी आहेत का? नाही हो खूप जास्त आहे. शंतनू, आता तू सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बरोबर काम करणार आहे. वन ऑफ द लिडिंग इंडस्ट्री. याची आता सवय करून घे. शंतनू, आपण काय काम करतो याच्यापेक्षा आपण कुठे काम करतो हे जास्त महत्वाचं असतं. त्यातले लागतील तेवढे पैसे जमिनीसाठी वापर. पैशासाठी कामं रखडलेली आम्हाला आवडत नाही. नाही कामं नाही रखडणार. गुड. आणि बाकीचे तुझे? माझे? ऑफकोर्स तुझे, तुझ्या मेहनतीचे. हा, या प्रोजेक्टचा इन्चार्ज असतो. आता तुला तुझं राहणीमान बदलायला हवं, तुझं स्टँडर्ड वाढवायला हवं तुला. हो. निघू आम्ही, उशीर होतो. हो चला बाय. हो. असू दे जागीरदार साहेब, मी आहे ना. या लवकर. अरुंधती जहागीरदार. काय तू किती ओरडायचीस मला, किती. पण आता तुला सगळं माफ, सगळं माफ. कारण तू शेवटी दाखवून दिलंस ग, तू माझी बहीण आहे. हा. 5 लाखाचा चेक ऍज अ डोनेशन. ए बाबा, खरं आहे ना हा चेक का मस्करी केली आहे कोणी? सकाळपासून कोणीतरी मस्करी करताय माझी. मस्करी नाही काय, एकदम खरा चेक आहे. ह्यालाच तर गुप्तदान म्हणतात. गुप्तदान? बर. अहो खरंच, त्यांनीच सांगितलं कुणाला बी कळता कामा नाही म्हणून. त्यांनी म्हणजे कोणी? आता ते मी कसं सांगणार? ते म्हणतात ना, हा शॅलेंट मनी आहे, मग शॅलेंटच ठेवायला लागणार ना. आता तू सांगतोयस का नाही तर? सांगतो. हा. अहो अरुताई, ज्या मॅडम आल्या होत्या ना, अहो त्या हो, त्यांना तुम्ही सकाळी चहा दिलात. हा, त्यांनी दिला हा चेक आणि सांगितलं की कुणाला बी सांगू नकोस म्हणून. काय हो अरुताई, कोण होत्या? तुमच्या कोणी जवळच्या होत्या का? नाही, तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलल्या त्या. तू जा, हा चेक लवकरात लवकर डिपॉझिट करून ये. जा 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 पटकन. हा. नितीन, अरे हे काय करत बसलायस तू? ऐक ना माझा आधी. आज मी खूप खुश आहे. कितीतरी दिवसात एवढी खुश नव्हते, पण आज खूप छान वाटतंय. आणि याला कारण आबा आहेत. आबानी योग्य स्थळ शोधलंय माझ्यासाठी. त्या माणसानं जर माझ्या कामाबद्दल एवढा आदर असेल, प्रेम असेल, तर माझ्याबद्दल किती असेल? तुला माहितीये, पद्मिनी राजे सरंजामेनी म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत ना, त्यांनी 5 लाखाचा चेक दिलाय आपल्या शाळेसाठी. 5 लाख. त्यात जर एवढ्या चांगल्या असतील तर दिग्विजय कसे असतील? ह्यांचं
यांचं नाव आहे दिग्विजय. कसे असतील ते? ए, आपण चीफ गेस्ट म्हणून बोलवूया त्यांना आपल्या शाळेत स्नेहसंमेलनाला. आपलं काम बघून खूप खुश होतील ते. नक्कीच बोलवूया. अरुताई, आ आले आले आलेच. गुड इव्हिनिंग दिग्विजय राजे. कोण? काका? मी आत यायचं का? काका प्लीज कमी यार, विचारतोयस काय? तसं नाही रे, ऑफिसमध्ये आलोय ना. ऑफिसचे शिष्टाचार नेहमी पाळायलाच हवेत नाही का? हो, पण ते तुमच्यासाठी नाही. अच्छा, आज ममा नाहीये इथे म्हणून आलात ना ऑफिसमध्ये? मी तेच म्हणतोय आज इकडे कशी काय वाट सुटली. काका काका येत जा ना ऑफिसला. हेही तुमचंच ऑफिस आहे. आणि ममाई नेहमी विचारत असते चारू दत्त काय येत नाही ऑफिसला. चारू दत्त. एक मिनिट. या सगळ्या गोष्टी बोलायला मी इथं ऑफिसमध्ये आलेलो नाहीये. आणि तुझी ममा इथं नाहीये म्हणून मी आलोय असं मुळीच नाहीये. खरं म्हणजे खूप दिवसापासून मला एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची होती. ती केव्हा काही सुचत नव्हतं. आणि आज तर तुम्ही लोकांनी कहरच केला. आजचा दिवस तुम्ही सगळे विसरलात कसं? स्पेशली दिग्विजय तू. काका सॉरी, पण काय आहे आज? आज तुझ्या खऱ्या आई वडिलांची पुण्यतिथी. आजच्या दिवशीच त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. दिग्विजय, तू तुझ्या ममाचा मान राखतोस, खूप चांगली गोष्ट करतोस. पण निदान आजच्या दिवशी तरी खऱ्या आई वडिलांना मान दिला असतास तर. काका प्लीज, हे बघा, माझ्या आई वडिलांनंतर मामानीच सगळं केलं माझं. सो प्लीज तुम्ही उगाच. हे बघा, मामाची ना एक फिलॉसॉफी जे मलाही पटते. माणसाने आहे ना आपल्या मरणाचा दिवस लक्षात ठेवण्यापेक्षा ना या जगात जन्माला आलेला दिवस लक्षात ठेवावा. आणि त्यातच खरा आनंद आहे. आणि काका, आपण मम्मी पप्पांच्या स्मृती दिनानिमित्त आपण काय काय करतो? आपण डोनेशन देतो, चॅरिटी करतो, एवढंच. तरी तुम्ही असं का बोलता? आय मीन, नाही, तुम्ही हे सगळं खरंच चांगलं करताय रे. पण तुझा धाकटा भाऊ अमर सुद्धा पद्मिनी सरंजामीचीच फिलॉसॉफी फॉलो करतोय. नाती टिकवण्यासाठी काही फिलॉसॉफी असेल ना तर ती जरूर फॉलो करा. एनिवे, मी घरी निघतोय. हा, चल. काका प्लीज, हे बघा, तुम्ही उगाच असं. अरे नाही. कम ऑन. ओके काका, हे बघा, माझं इथलं काम झालेलंच आहे. आपण दोघं एकत्रच जाऊया, चालेल? ओके, मी गाडी काढायला सांगतो. या, आय जस्ट कम इन 2 minutes. लग्न. मामा आय एम सॉरी, पण तुम्ही काय बोलताय? रेशम, मी घाबरलो. आणि मम्मा तुला बोलली आहे ना कित्येक वेळा की असं ओरडत जाऊ नकोस. अरे हो, पण आत्ता ती इकडे कुठे? ती आलीच नाही अजून. तुला माहितीये की आतू कुठे गेलीये? अरे मी तिला इतके फोन केले पण सगळेच्या सगळे आउट ऑफ रीच. अगं हो, किती बोलशील? बरं बोल. हा, मी तुझ्या आत्याला फोन केलेला पण तिचा फोन नॉट रिचेबल येतोय. आणि काय, एक सेकंड. अरे मम्माचाच फोन आहे. हॅलो मम्मा, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बाप रे, 100 वर्ष घेऊन काय करू मी? नाही, ते रेशम आता तुमच्याच बद्दल बोलत होती. तुम्ही कुठे आहात? अरे एक प्रॉब्लेम झालाय.
मला अजून 2 दिवस तरी इथे राहावं लागेल. काम पूर्ण झालेलं नाहीये इथलं. 2 दिवस मामा दुसरं कोणाला पाठवू नाही शकत का? नाही रे, माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नाही हे काम. लेट सी. ओके ओके मामा. मामा तुम्ही मग 2 दिवसांनीच या. चालेल. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. बाय. काय अजून 2 दिवस आतून येणार आहे? तू का हसतोयस रे डीजे? माझ्यापेक्षा जास्ती तू अपसेट असला पाहिजेस. अगं तुझी आत्या घरी आली आहे. 2 मोज आणि ती दरवाजात उभी असेल बघ. 1 आली का? नाही. 2.25 आली बघ. का? काय झालं? आत्तू, पण तुझं टाय टाय फेस झालंय. कारण डीजेला आधीच कळलं तू आली येते. पण डीजे सांग ना, तुला कसं कळलं आत्तू आली येते? ते आमचं सिक्रेट आहे. हा. मग मला पण सांगा ना. सांगणार. बर आता एक काम कर, तू आत्ता जरा बाहेर जा. तुझ्या डीजेशी मला खाजगी बोलायचंय. बरं, पण नंतर मलाही नक्की भेट. ओके? नक्की. ओके. बाय. बाय डीजे. बाय बाय. लग्न मामा मामा आय एम सॉरी, पण तुम्ही काय बोलताय? या मुलीने मला बघितलंच नाहीये. त्या मुलीने लग्नासाठी होकारही दिला. मामा त्या मुलीला माझ्याबद्दल माहिती आहे ना. आय मीन माझ्या आंधळेपणाबद्दल. 1 मिनिट दिग्विजय. कोण म्हणतं तू आंधळा आहेस? कोण म्हणतं? तू स्वतःच हे मान्य करायला लागलास तर इतर लोक सुद्धा हे मान्य करणारच. आणि आम्हाला ते आवडणार नाही. इतकी वर्ष आम्ही धडपड केली ते हे सगळं ऐकण्यासाठी. तुला अंधळ म्हटलं तर आम्हाला काय त्रास होतो हे माहीत असूनही तू जाऊ दे. तुझ्यावर ओरडून चिडून काहीच उपयोग नाही. चूक आमचीच आहे. आम्हीच कुठेतरी कमी पडलो म्हणून तू हे असं बोलतोस. आय एम फिलिंग गिल्टी. तुझा कॉन्फिडन्स असा प्रत्येक वेळेस का डगमगतो दिग्विजय? तू नॉर्मल आहेस. मामा मामा असं तुम्हाला वाटतं, असं तुम्ही म्हणता. मी मानतो कधी कधी, पण मामा त्या मुलीसाठी मी आंधळच असणार आहे ना. आणि पुढे जाऊन आमच्या लग्नात खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मामा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. अरे तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. खरंच तिला कसा असेल प्रॉब्लेम? ज्या मुलीचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ अंध मुलांच्या सहवासात जातो तिला का प्रॉब्लेम असेल? घरात कोणीही आंधळ नसताना जी मुलगी अंध मुलांना शिकवते, त्यांच्यासाठी शाळा चालवते, त्या मुलीला प्रॉब्लेम का असेल दिग्विजय? तूच सांग. आमची निवड इतकी हलकी असू शकते? लाखात एक मुलगी शोधली आम्ही तुझ्यासाठी. सुंदर आहे, संस्कारित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यांचं महत्व कळतं तिला. म्हणून आम्ही तुझ्यासाठी तिला पसंत केलं. सरंजामेंची सून व्हावी असे सगळे गुण आहेत तिच्यात. दिग्विजय काहीही प्रॉब्लेम नाहीये.
आमच्यावर विश्वास ठेव. तू आता तुझ्या सासूबाईंना बोलवणारच आहेस तर तुझ्या यांना पण बोलवून घे ना. म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल ना कसे दिसतात आमचे भाऊजी. दादा उठ. अरे नशीब तू उठलाय. अरे अरू तू इथे आणि हे काय तू ही कामं नको करत जाऊ आता. काय तू माझ्या रूम मध्ये आलीस म्हणजेच माझं भाग्य म्हणायचं. तू एक काम कर, तू इथे बस, तू इथे बसणार, तू काय तू एक काम कर, करतोय इथे दादा? बस बस बस. अरे नाही नाही उठ उठ. अरे हा, बसा. काय चाललंय काय? काही हवंय का एवढा मस्का मारतोयस ते? वा वा. पद्मिनी राजे सरंजामींची मोठी सून होणार तू म्हटल्यावर तुला मस्का लावायला नको. गप्रे दादा, माझं एक काम आहे तुझ्याकडे. एक काय 100 कामं बोला, अशी अशी होती सध्या एकच आहे, ते करा मग बघू. जशी आपली आज्ञा. बरं पहिली आज्ञा, इथे बसा मग. इथे हो. बोला. अरे शाळेत त्या आल्या होत्या. त्या त्या म्हणजे पद्मिनी राजे रे. त्या हो. आणि त्यांनी शाळेला डोनेशन म्हणून चेक दिलाय आणि नक्की मोठ्या रकमेचा असणार बघतो. 5 लाख. 5 लाख? हो ना. काय ग्रेट आहे ग तुझी सासू. तुला सांगतो त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की पैसा कसा पैशानं खेचतो ते. हे अरू, तू जेव्हा त्यांच्याकडे जाशील ना तेव्हा त्यांनी ते पैशाचं झाड कुठे लावून ठेवलं ते नक्की बघून ठेवा. गप्रे दादा. आणि मी तिथे जायच्या आधी त्यांनाच इथे बोलवून घेणार. ते इथे म्हणजे इथे नाही रे, शाळेत. शाळेत स्नेहसंमेलन करणार आहे ना, तिथे त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं मनात आहे. आणि त्यांनी एवढं केलंय शाळेसाठी तर आपण काहीतरी केलंच पाहिजे ना. बरोबर आहे. नितीनला पण आवडली आयडिया. आता त्या येतील नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण त्यांना विचारणं आपलं कर्तव्यच आहे. तुला काय वाटतं? अगदी बरोबर आहे तुझं. आणि होणाऱ्या सुनेने एवढं आग्रहाचं निमंत्रण दिल्यावर कोण नाही बोलणार. आणि तुला सांगतो तू बोलव त्यांना. नाही बोलवेन मी, पण माझ्याकडे नंबर नाहीये त्यांचा. अच्छा अच्छा तुझ्याकडे अच्छा. असेल ना नक्कीच. म्हणून आलीस तू इकडे. हुशार आहेस हा. माझी बहीण शोभतेस. हो, नंबर दे आधी. हो ते देतो मी, पण एक महत्वाचं. काय? तू हे बाहेर कोणाला सांगू नकोस हा. तू त्यांना गुपचूप फोन कर. का? काय का मोठी माणसं आहेत ती. आता ते येणार, मग टीव्ही वाले येणार, मग गोंधळ, मग आपल्यामुळे त्यांना त्रास. उगाच कशाला ना. बरं बरं जहागीरदार साहेब. ठीक आहे, नंबर दे. हा तो देतोस मी तुला. माझा मोबाईल कुठे ठेवलाय बघ ना. हे. बरं अरू, मी हा. काय म्हणतो, तू आता तुझ्या सासूबाईंना बोलवणारच आहेस तर तुझ्या यांना पण बोलवून घे ना. त्यांना पण कळेल की काय दिवे लावतेस तू. म्हणजे आम्हाला पण बघायला मिळेल ना कसे दिसतात आमचे भाऊजी. म्हणजे माझ्याही मनात होतं त्यांना बोलवायचं. खपरे तू मोबाईल शोध आधी तुझा. अरे हो, तर माझा मोबाईल कुठे ठेवला मी काल इथेच ठेवला होता झोपताना. अरे अमर, नमस्कार राजे. थोडक्यात वेळ मिळाला म्हणायचं तुम्हाला. हे ब्रो, हाऊ आर यू? मस्त असशीलच. अरे मी ठीक आहे रे, तू कसा आहे ते सांगा दे. आणखी कसं असणार? हो, ॲज युजल फिट अँड फाईन. हा एक्झॅक्टली. हा, तुझा आणि ममाचा इंटरव्ह्यू पाहिला होता तेव्हापासूनच कॉल करेन असं म्हटलं होतं, पण वेळच मिळाला नाही. आज वेळ मिळालाय तर म्हटलं आपल्या बंधुराजांना कॉल करावा. अरे वा, आमचं नशीबच म्हणायचं की. हा अमर यार, किती दिवसांनी फोन करतोयस. हा कसं आहेस तू? एवढं बिझी नसतं राहायचं रे माणसाने. का सॉरी, तिकडे एखाद्या गोऱ्या मेमशी लग्न वगैरे करून मोकळा झालायस? काय लग्न आणि मी? माझं सोड, पण तुझ्या लग्नाची इंटरनॅशनल न्यूज झालंय. काय लग्न करताय म्हणे? अरे वा, म्हणजे तुझ्यापर्यंत पण बातमी पोचली शेवटी. मम्मा पण ना मला म्हणते कोणालाच सांगू नको, आणि सगळ्यांना सांगून मोकळे होते. काय? अरे पण मामाने मला काहीच सांगितलं नाही. म्हणजे जे खरंच तू लग्न करतोयस? अरे मग आता तू कशाबद्दल बोलत होतास? त्या न्यूज बद्दलच म्हणत होतास ना? ओ ओ ओ ओ ओ ओ म्हणजे तुम्ही त्या न्यूज बद्दल बोलत होतात आणि मी मामा त्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये तुझ्या लग्नाविषयी बोलत होती त्याबद्दल बोलत होतो. आणि हे तुम्ही आत्ता मला सांगताय, आणि तेही मी फोन केल्यानंतर. वा, ग्रेट.
थांब. मामाची तर काही खेर नाही आणि तुला मी तिथे आल्यानंतर बघतोच. थांब, माझी काही कामं आहेत ती आटोपतो आणि लगेच तिकडे येतो. हं? चल बाय. अमर अमर अरे अरे ऐक, ठेवला वाटतं. काय रे, अरे कोणाचा फोन होता? आणखीन कोणाचा असणार आहे? म्हणजे अमरचा. वेळ मिळाला वाटतं महाराजांना. मागच्या आठवड्यात तिकडे सिंगापूरला कुठलं तरी मोठं कन्साइनमेंट येणार असं म्हणत होता, बर, पण त्यानंतर त्याचा काही फोनच नाही आला आम्हाला. मग आता आल्यावर त्यालाच विचारा ना. आल्यावर म्हणजे तो येणार आहे असं अचानक? हो आय एम सॉरी. आमच्या लग्नाची न्यूज कळली म्हणे त्याला. म्हणाला ब्रो सगळी कामं आटपून पटकन पोचतो. हो. चाकच आहे त्या मुलाच्या पायाला. एनिवेज येतोय ते बरं आहे, नाहीतरी लग्नासाठी यावंच लागेल त्याला. लवकर आला तर मदत तरी होईल त्याची. मॅडम, ज्वेलरीवाले आलेत. अरुंधतीसाठी तिला शोभतील अशी डिझाईन सिलेक्ट करणार होता मी. तू बघच. आलोच.